राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांच्या बँक खात्यावरती क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। होय मित्रांनो, आज काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो काही 12वा हप्ता आहे तो शासनाकडून क्रेडिट करण्यात आलेला आहे, म्हणजेच वितरित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याबाबत त्यांच्या मोबाईलवरती SMS देखील आलेले आहेत। 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती क्रेडिट झाल्याबाबत त्यांना मोबाईलवरती SMS देखील आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पूर्ण जून महिना संपला तरी देखील लाडक्या बहिणींना अजून जून महिन्याचा हप्ता देण्यात आला नव्हता, परंतु आता अखेर बहिणींची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो काही 12वा हप्ता आहे तो 12वा हप्ता 1500 रुपये जमा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी निधी वितरणाबाबत एक GR काढण्यात आला होता आणि या GR मध्ये 410 कोटी 30 लाख एवढा निधी या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला होता। आणि त्या अनुषंगाने मित्रांनो, आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। आज काही जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा झाल्याबाबत त्यांना SMS आलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही GR पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। मित्रांनो, हा GR दिनांक 2 जुलै 2025 रोजी काढण्यात आलेला आहे। यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की या ठिकाणी जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो हप्ता 1500 रुपये त्यांना देण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून 410.30 कोटी एवढा निधी या ठिकाणी विभागाला उपलब्ध करून दिला होता। आणि आता त्यामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे। आज काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेले आहेत। असे 3 दिवस ही प्रोसेस सुरू राहणार आहे। जोपर्यंत राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस अशी सुरू राहणार आहे। ज्या लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याला त्यांचा मोबाईल नंबर हा लिंक करून घेतलेला आहे अशा बहिणींना लगेच मेसेज येत आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या महिला या ठिकाणी सरकारी नोकरीला होत्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरी करत असतील तर अशा महिलांना मात्र या ठिकाणी आता वगळण्यात आलेले आहे। जानेवारी महिन्यापासून जी काही पडताळणी या ठिकाणी शासनाकडून सुरू करण्यात आली होती त्या पडताळणी दरम्यान बऱ्याचशा महिला या सरकारी कर्मचारी आढळल्या कारणाने या ठिकाणी त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि त्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता मिळायचा तो हप्ता देखील या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। अगोदर त्यांना जेवढे पण हप्ते मिळाले असतील ते हप्ते परत घेतले जाणार नाहीयेत, परंतु आता इथून पुढे मात्र त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे आणि त्यांना पुढे आता हप्ते हे मिळणार नाहीयेत। या योजनेमध्ये अजूनही जेवढे अपात्र महिला असतील ज्या या योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना देखील आता या योजनेतून पुढे लाभ बंद केला जाणार आहे आणि या योजनेतून त्यांना बाहेर केले जाणार आहे। त्यामुळे आता जो काही जून महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे तो अशा अपात्र असणाऱ्या महिलांना मिळणार नाहीये। त्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर बँकेला लिंक असला तरी देखील त्यांना पैसे जमा होण्याबाबत SMS हा येणार नाही, कारण त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार नाहीयेत। जून महिन्याच्या हप्त्याला या ठिकाणी खरोखर खूप उशीर झालेला आहे, परंतु तरी देखील आता या ठिकाणी फायनली प्रतीक्षा संपली असून या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 1500 रुपये जमा होत आहेत।